नमस्कार. असा मऊ लुसलुशीत केक खायला कोणाला नाही आवडणार? अशा सोप्या आणि छान रेसिपी बघण्यासाठी A1 सुग्रासला सबस्क्राईब करा. दिसायला सुद्धा किती छान झालाय बघा. या आधीचा डेट आणि वॉलनट हा केक आपण कढईमध्ये केलेला होता. तोही खूप सुंदर झालेला होता. आणि हा केक मी एअर फ्रायरमध्ये करत आहे. हे बघा किती छान झालेला आहे. तुम्ही हा केक सुद्धा कढईमध्ये करू शकता. नमस्कार. मागच्या आठवड्यात डेट आणि वॉलनट असा आपण केक केलेला होता. तो विदाऊट शुगरचा केलेला होता. आज मात्र ज्यांना साखर खायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा केक आहे. चला तर आता आपण केक करूयात. त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पहिल्यांदा आपण केक टीन तयार करून घेत आहोत. केक टीनला पहिल्यांदा तेल लावून घेतलं, त्याच्यावरती बटर पेपर ठेवला आणि साईडने पण बटर पेपर लावून परत त्याला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये 1 कपभर दही घेऊन ते मी चांगलं फेटून घेत आहे. दह्यातील अगदी सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि अगदी स्मूथ करून घ्यायचं. त्यामध्ये अगदी पाव कप साधं आपण नेहमी स्वयंपाकाला वापरतो ते तेल वापरलेलं आहे. मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे. हे तेल आणि दही हे जे आहे ना ते छान मिक्स व्हायला पाहिजे. पहिल्यांदा ते दही आणि तेल वेगवेगळं दिसतं, ते छान मिक्स करून घ्यायचं. हे छान एकजीव करून घेतल्यानंतर मगच पुढची स्टेप करायची. कुठलाही केक करताना शक्यतो तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू नका. आता त्याच बाउलवरती मी एक चाळणी ठेवलेली आहे. पहिल्यांदा पिठी साखर चाळून घेत आहे. पिठी साखर ही चाळून घेतलेली बरी. कोणताही केक करताना जे आपण कोरडे पदार्थ घेणार आहोत ते चाळूनच घ्यावेत, म्हणजे केक फुलताना एक छान फुलून येतो. आता आपण साखर पण तूप आणि दहीमध्ये छान फेटून घेऊयात. हे जरा खूप वेळ फेटावं लागतं, म्हणजे एक 5 मिनिटे फेटून घ्यावं लागतं. आता आपण एअर फ्रायर सेट करूयात. प्रीहीट करण्यासाठी 160 डिग्रीला मी एक 5 मिनिटं हीट करून घेणार आहे. आता एअर फ्रायरची शेजारची हिरवं आणि ऑरेंज कलर दोन्हीही लाईट्स चालू झालेली आहेत. आपण जे टायमिंग सेट केलेलं असतं त्यानुसार घंटी वाजते, त्यामुळं टायमिंगकडे बघत बसावं लागत नाही. आता मी 1 कप घेतलेला आहे, मेजरिंग कप आहे हा. ह्याच्यामध्ये थोडंसं असं खालती टॅप करून मैदा भरून घेत आहे. असं केल्याने मैदा व्यवस्थित भरला जातो आणि मध्ये हवा राहत नाही. हा 1 कप मैदा घेत आहे, तोही चाळून घ्यायचा आहे. हा चाळत असताना अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा असं मी घालून आपण चाळून घ्यायचं आहे. म्हणजे केक करताना कोणतंही पीठ घालायचं असेल ते चाळून घातलं ना की त्यामध्ये एक हवा निर्माण होते आणि केक हलका व्हायला मदत होते. एअर फ्रायरचे दोन्ही लाईट बंद झालेले आहेत, म्हणजे हा आपला एअर फ्रायर प्रीहीट झालेला आहे. आपलं मिश्रणही आता छान तयार व्हायला लागलेलं आहे. हे मात्र जास्त फेटायचं नाही, फक्त एकजीव करून घ्यायचं. मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत असल्यामुळं आत्ता मी 3 चमचे दूध घालत आहे आणि छानपैकी हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे. अजून 3 चमचे दूध घालत आहे. अशा प्रकारे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. ही प्रोसिजर हलक्या हाताने तर करायची असते, पण पटपट करावी लागते, कारण त्यामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे आणि ते मिश्रण फुलायला लगेच सुरुवात झालेली असते. आता आपण हे सर्व मिश्रण केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि वरतून असा स्पॅच्युलाने एकसारखा थर करून घेत आहे. नंतर ह्याच्या आतमध्ये
हवा राहू नये किंवा जास्त पोकळी राहू नये म्हणून हा टीन टेबलावरती असा थोडा टॅप करायचा आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे. आता हा केक टीन प्रीहीट केलेल्या एअर फ्रायरमध्ये ठेवत आहे. टेम्परेचर आता 160 डिग्रीज करणार आहे आणि टायमिंग मात्र 25 मिनिटाचं करत आहे. 25 ते 30 मिनिटामध्ये हा केक होतो. 25 मिनिटानंतर आपण चेक करून बघूयात. त्यावेळेस आपला हा रेड लाईट आहे बंद होतो आणि ग्रीन लाईटची बेल वाजते. इथं आपल्याला अर्धा कप दूध लागलेलं आहे. आता 25 मिनिटं झालेली आहेत. आता रेड लाईट बंद झालेला आहे आणि ग्रीन लाईटही बंद होईल. आता एका टूथपिकने आपण हा केक झालाय की नाही चेक करूयात. हे बघा, टूथपिक अगदी क्लिअर बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला केक छान झालेला आहे. आता तो जरा थंड होण्यासाठी मी असा एका जाळीवरती ठेवते आहे. आता हा केक छान गार झालेला आहे. तो आधी आपण साईडनी सगळा सोडवून घेऊयात आणि मग खालती अशी ताटली घ्यायची आणि तो त्या ताटलीसकट उलटा करायचा. कधी कधी हा केक थोडासा निघायला वेळ लागतो, म्हणून डब्यावरती वरनं जर थोडंसं टॅपिंग केलं तर छान केक बाहेर येतो. परंतु आपला हा केक लगेचच टीनपासून वेगळा झाल्यामुळं मला जास्त टॅपिंग करावं लागलं नाही. हे बघा, अगदी मऊसूत आणि मुलायम असा केक झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. या कलरमुळं केक लगेच खाऊन बघायची इच्छा होतीये. मी हा कट करते आहे आणि तुम्हाला दाखवते. जाळी बघा किती छान पडलेली आहे. हा दुसरा पीस सुद्धा बघा कशी छान आतनं सगळा फुललेला दिसत आहे. खूपच छान फुललेला आहे. आतपर्यंत अगदी सुंदर जाळी पडलेली असा हा केक आहे. असा आपला चहा कॉफी बरोबरचा किंवा टी केक खूप सुंदर झालेला आहे. करून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. तुमच्या छान कॉमेंट्समुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. मी हा केक थोडासा खाऊन बघते. अप्रतिम झालेला आहे. अशा सोप्या आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ओके देन, बाय.